गावठी कोंबड्यांना वॅक्सिनेशन हे फक्त प्रशिक्षकांसाठी पैसे कमवण्यासाठीचा एक सर्वात सोपा रस्ता आहे. नाहीतर वॅक्सिनेशन गरजेचं तर सोडा, नुकसानीचंच जास्त आहे. ब्रॉयलर किंवा गावरांसारख्या कोंबड्यांना ठीक आहे, गरजेचं आहे त्यांना वॅक्सिनेशन. पण गावठी कोंबड्यांना वॅक्सिन करून उगाचच रोगी बनवण्याचं काम करतो आपण. आपणा सर्वांना माहितीच आहे की गावठी कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती ही खूप जास्त असते कोंबड्यांच्या तुलनेत. आणि आपण वॅक्सिन करून याच निरोगी कोंबड्यांच्या शरीरात व्हायरस इंजेक्ट करून त्यांना आपण कमजोर बनवतो. आणि मग अशा कमजोर कोंबड्या लवकर आजारी पडतात. बदलतं वातावरण त्यांना लवकर सूट होत नाही आणि मग त्या सतत आजारी पडतात. गावठी कोंबड्यांना हवा असतो फक्त मोकळा स्पेस, आणि याच मोकळ्या स्पेसमध्ये त्या स्वतःला पूर्णपणे तयार करून घेत असतात. आणि मोकळा स्पेस म्हणजे पूर्णपणे मोकाट सोडायचं असं नाही. त्यांना फक्त आपल्याला शक्य होईल तेवढी मोकळी जागा देऊन साईडने तारेचं एक चांगलं कंपाऊंड करून घ्यायचं. असंही ज्या आपल्या घरच्या कोंबड्या असतात त्यासुद्धा आपल्या ठरलेल्या जागेपर्यंतच फिरत असतात आणि मग परत आपल्या घराकडे येत असतात. तर हाच मोकळा स्पेस या कोंबड्यांना वॅक्सिन आणि औषधांचं काम करत असतात. आणि गावठी कोंबड्यांना वॅक्सिन एवढं गरजेचं आहे असं का सांगतात? कारण याच गोष्टी सांगून ट्रेनर लोक पैसे कमवतात, बरोबर की नाही? ट्रेनिंगचा जवळजवळ 70% भाग हा या वॅक्सिनवरच आधारित असतो. आणि जर वॅक्सिनलाच जर नाही सांगितलं तर ट्रेनिंग कोणत्या गोष्टीबद्दल घेणार, हो की नाही? आणि खरोखरच जर एखाद्याला या व्यवसायाबद्दल योग्य ती माहिती पाहिजेत असेल तर आपल्या जवळच्या एखाद्या पोल्ट्री फार्मरला भेट द्या. तुम्हाला त्यांच्याकडून फायदा आणि नुकसान या दोन्ही गोष्टींबद्दल योग्य ती माहिती मिळेल, आणि तेही फुकटमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.